तुम्ही लक्ष दिलंय का? आता भाजपने राहुल गांधींना पप्पू म्हणून चिडवणं बंद केलं आहे. राहुल गांधी राजकारण करत आहेत, ते विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत काम करत आहेत. एवढंच नाही तर राहुल गांधी अँटी नॅशनल आहेत अशी टीका त्यांच्यावर वारंवार केली जाते. परंतु त्यांना पप्पू म्हणणं आता बंद झालं आहे. बघा, काल राहुल गांधींनी पोलीस स्टेशन बाहेर जे काही केलं त्यावर भाजपवाल्यांनी हजार टीका केल्या असतील, पण एक टीका केली नाही की राहुल गांधी पप्पू आहेत. कारण राहुल गांधी आता आधीपेक्षा अधिक आक्रमक झाले आहेत. देशाचे गृहमंत्री संसदेचं अधिवेशन संपेपर्यंत संसदेत आले नाहीत. राहुल गांधींनी पत्रावर पत्र लिहिली की अमित शहा, तुम्ही कुठे लपलात? हिम्मत असेल तर विद्यार्थी आंदोलनावर चर्चा करण्यासाठी संसदेत या. यावर अमित शहा ना संसदेत आले ना सोशल मीडियावर काही त्यांनी प्रतिक्रिया दिली. गृहमंत्री राहुल गांधी यांना घाबरले तसा सर्रास नॅरेटिव्ह काँग्रेसने चालवला, पण तरी देखील भाजप बॅकफूटवरच दिसलं. त्यामुळे पप्पूवर हसणारे राहुल गांधींना घाबरत आहेत का? राहुल गांधींमुळे भाजपची कोंडी झाली आहे का? तसंच राहुल गांधीला भाजप सिरियस घ्यायला लागली आहे का? पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. राहुल गांधींच्या राजकारणाकडे आजही 2014 ते 19च्या चष्म्यातून पाहणाऱ्यांनी आता तो चष्मा काढून ठेवण्याची वेळ आली. वर्षानुवर्षे पप्पू अपरिपक्व, गंभीर नाही अशी प्रतिमा निर्माण करून राहुल गांधींना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न झाला. पण गेल्या काही काळातील त्यांची राजकीय वाटचाल पाहिली तर एक गोष्ट स्पष्ट दिसते: राहुल गांधी बदलले आहेत आणि आता त्यांना कमी लेखणे ही बीजेपीची मोठी राजकीय चूक ठरू शकते. आजचा राहुल गांधी केवळ भाषण करणारा विरोधी पक्ष नेता नाही. तो प्रश्न विचारतो, सरकारला घेरतो, रस्त्यावर उतरतो, आंदोलन करतो आणि महत्त्वाचं म्हणजे मुद्दा सोडत नाही. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलीस अत्याचाराचा प्रश्न त्यांनी ज्या पद्धतीने उचलला त्यातून त्यांच्या राजकीय शैलीतील हा बदल प्रकर्षाने दिसून आला. संसदेत त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना थेट उत्तर देण्याचं आव्हान दिलं. पोलीस कारवाईबद्दल जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आणि थेट गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीच धरून लावली. त्यांच्या भाषणातील आक्रमकता ही केवळ राजकीय वक्तृत्वे नव्हती, त्यामागे सरकारला बचावाच्या भूमिकेत ढकलण्याचा स्पष्ट प्रयत्नच होता. आणि यानंतर राहुल गांधी संसदेत थांबले नाहीत, ते रस्त्यावर उतरले. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. विद्यार्थ्यांवरील पोलीस हिंसाचाराला मुद्दा राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आणला. सरकारने दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला तरी राहुल गांधींनी तो मुद्दा सोडला नाही. काल दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर घडलेली घटना तर त्यांच्या बदललेल्या राजकीय शैलीचे ठळक उदाहरणच ठरली. साहिल लोचब या विद्यार्थ्याला आंदोलनादरम्यान पॅलेट लागून दुखापत झाल्याच्या प्रकरणात FIR दाखल करण्याची मागणी घेऊन राहुल गांधी पोलीस ठाण्यात पोहोचले. काही मिनिटे किंवा तासभर नव्हे तर अनेक तास ते तेथे ठिय्या देऊन बसले होते. पोलिसांनी FIR नोंदवावी यासाठी त्यांनी आंदोलन सुरू ठेवलं. अखेर FIR नोंदवण्यात आली. या घटनेचा राजकीय अर्थ केवळ राहुल गांधींनी आंदोलन केले इतकाच राहत नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मुद्दा हातात घेतला आणि कारवाई होईपर्यंत दबाव कायम ठेवला. आणि आज त्याच संघर्षाची पुढची पायरी म्हणजे पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रम. काल पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन आणि आज थेट विद्यार्थ्यांमध्ये संवाद. हा योगायोग आहे का? तर मुळीच नाही. हा राजकीय संदेश आहे. राहुल गांधी आता तरुणांना केवळ निवडणुकीतील मतदार म्हणून पाहत नाही, तर त्यांना राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू बनवण्याचा प्रयत्न राहुल गांधींकडून करण्यात येत आहे. बेरोजगारी, परीक्षा, शिक्षण, पेपर लीक आणि विद्यार्थ्यांवरील कारवाई यांसारख्या प्रश्नांना ते सातत्याने राजकीय मुद्दे बनवत आहेत. पुण्यात राहुल गांधींच्या कार्यक्रमाच्या आधी ABVP आणि NSUI संबंधित कार्यकर्त्यांमध्ये झालेला संघर्षही याच पार्श्वभूमीवर चर्चेत आला आहे. झारखंडमधील हिंसाचाराच्या प्रश्नावरही राहुल गांधींनी पोलीस कारवाईचा निषेध केला आणि सरकारला जबाबदारी धरण्याची भूमिका घ्यायला लावली. येथे त्यांच्या राजकारणातील आणखी एक बदल दिसतोच. सरकार कोणाचे आहे यापेक्षा राज्यसत्तेचा वापर कसा होतो हा प्रश्न केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न होतोय. या भूमिकेत सातत्य राहिले तर ही भविष्यातील त्यांच्या राजकीय ओळखीची महत्वाची बाजू बनू शकते. याच ठिकाणी बीजेपीने राहुल गांधीचे मूल्यमापन पुन्हा करण्याची गरज निर्माण होते. पप्पू हा राजकीय टोमणा असू शकतो, पण तो आता राजकीय विश्लेषण राहिलेला नाही. कारण राहुल गांधींनी मागील काही वर्षात
पराभवातून शिकण्याची क्षमता, जनतेमध्ये जाण्याची तयारी आणि राजकीय संघर्षात टिकून राहण्याची जिद्द दाखवली आहे. भारत जोडो यात्रेपासून त्यांच्या राजकीय शैलीत झालेला बदल स्पष्ट आहे. पूर्वी ज्यांच्यावर तुम्ही फक्त बोलता, कृती करत नाही अशी टीका करण्यात येत होती, तेच राहुल गांधी आता संसदेत प्रश्न विचारतात, मंत्र्यांना थेट आव्हाने देतात, रस्त्यावर आंदोलन करतात, पोलीस ठाण्यात तासन तास बसतात आणि दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन संवाद साधतात. ही प्रतिमा बदलण्याची प्रक्रियाच आहे. बीजेपीसाठी खरी अडचण राहुल गांधींच्या एका भाषणात नाही, अडचण आहे त्यांच्या सातत्यात. आजचा राहुल गांधी एखादा आरोप करून पुढच्या मुद्द्याकडे वळत नाही, तो त्याच मुद्द्यावर पुन्हा येतो, दबाव वाढवतो आणि त्याला संसदेतून रस्त्यावर नेतो देखील. म्हणूनच आता बीजेपीने ठरवले पाहिजे की राहुल गांधींना अजूनही पप्पू म्हणून हिणवायचे की एक गंभीर, आक्रमक आणि सातत्याने मजबूत होत असलेला विरोधी नेता म्हणून त्याच्याशी राजकीय लढाई लढायची. कारण राजकारणात सर्वात मोठी चूक विरोधकाची ताकद कमी लेखणे असते. राहुल गांधी आता पूर्वीचा राहुल गांधी राहिलेला नाही. पप्पूचा टॅग कदाचित अजून बीजेपीच्या भाषणात ऐकू येईल, पण जमिनीवरचा राहुल गांधी त्या टॅगचा खूप पुढे निघून गेलाय आणि बीजेपीनेही जितक्या उशिरा हे सगळ्या गोष्टी ओळखण्यात येईल, तितकी पुढची राजकीय लढाई बीजेपीसाठीच कठीण होऊ शकते. तरी या संपूर्ण विषयावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.